अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आता वाढवू आवडी, हसो रुसो आता वाढवू आवडी, अंतरीची गोडी अभितरे सेवा सुखे करू विनोद वचने, सेवा सुखे करू विनोद वचने, आम्ही नारायण एकाएकी. तुका म्हणे आम्ही झालो उदासीन, तुका म्हणे आम्ही झालो उदासीन, आपुल्या अधीन केला पती. सुखे सेवा सुखे करो विनोद वचने, आम्ही नारायण एकाएकी. पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अत्यंत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवे लागी अंतरीची गोडी अभिकते. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शेळीला घेतलेल्या अभंगातून विरहिणी प्रकरणातील त्या विरहिणीचा अनुभव प्रकट करतात. की पवना जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्षे पूर्ण झालेली आहे. त्या निमित्ताने जळगाव चंदगड परिसर वारकऱ्यांच्या वतीनं एक संकल्प केलेला आहे. जे संतांनी केलेलं कार्य आहे त्या कार्याचा गौरव करावा. किंवा संतांनी आपल्या अवतार कार्यामध्ये भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. हरिभक्तीचा महिमा आपल्या अवतार कार्यामध्ये हरिभक्तीचं महत्व विशेष रूपाने समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. त्या संबंधाने काही भक्तीचं महात्म्य सांगणारे अभंग आहेत. तुकोबारायांच्या अभंग गाथेतील विरहिणी प्रकरण आणि त्या विरहिणी प्रकरणात
प्रकरणातून भक्तीचं महात्म्य तुकोबारांनी प्रगट केलेलं आहे. जे तुकोबारांनी भक्तीचं महात्म्य सांगितलं तेच कार्य त्यांच्या शब्दामध्ये आपण थोडं चिंतन करण्याकरता निवडलेलं आहे. कारण संतांनी हे कार्य करत असताना आपल्या अवतार कार्यामध्ये कशा पद्धतीने केलं तुकोबारांनी त्याची नोंद केलेली आहे. हरी भजनी संपूर्ण या भक्तीचं महात्म्य जगापर्यंत पोहोचवण्याकरता त्या संत महात्म्यांनी केलेलं कार्य आणि ती भक्तीची अवस्था जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे प्रत्येकाच्या. ती भक्तीची अवस्था प्राप्त होण्याकरता काय करावं लागेल त्या अधिकाराचा विचार या विरहिणी प्रकरणातून प्रगट केलेला आहे. एकंदर 25 अभंग आहेत. त्यापैकी आता हा 12वा अभंग आहे. तो 12वा अभंग आज ग्रामस्थ भाविक भक्त बाळेकुंद्री यांच्या वाट्याला आलेला आहे आणि शेवटचं टोक आहे. आज श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण म्हटलं की श्रावण महिन्यामध्ये वर्षा ऋतू आहे. वर्षा होत राहणारच. तो आपलं काम करतोय, आपण आपलं काम करायचं. पाऊस थांबले आणि मग आपण परमार्थ करू, मग भजन करू, मग पूजन करू. जसं निसर्ग आपलं काम करतो त्या निसर्गाप्रमाणे आपल्या वाट्याला आलेलं काम आपणही केलं पाहिजे. फक्त धैर्याने करायचं आहे. आणि या भोगाशी आलिया भोगाशी असावे सादर देवावरी भार घालूया. त्यांचंच कार्य आहे. त्यांच्यावरतीच भार घालून कार्य करायचं आहे. त्यात परमार्थाची साधना आणि परमार्थाची साधना म्हटलं की परमार्थाच्या साधनेच्या बाबतीत असं वर्णन केले माणसांनी मागं सरायचं नाही. संतांनी लिहून ठेवलेलं आहे. पण ते प्रसंग आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर मग त्या प्रसंगाला आपण जर सादर झालो तर कुठं संत वचनाला जागलो असं समजावं. सगळे प्रसंग संतांनी लिहून ठेवलेले. अशाही प्रसंगामध्ये संतांनी आपली परमार्थाची साधना केली. प्रतिकूल परिस्थितीमध्ये येणाऱ्या संकटाला तोंड देऊन त्यांनी केलेली साधना आहे. आणि तशी साधना जीवनामध्ये आपल्याला करावी लागते. प्रपंचाचं बस्तान बसेल, प्रपंचामध्ये अनुकूलता निर्माण होईल आणि मग परमार्थ करू असं कधी जीवनामध्ये घडत नाही. त्या न्यायाला धरून आता हा त्या कीर्तन महोत्सवी मालिकेतील 12वा प्रसंग आहे. विरहिणी नावाचं प्रकरण आहे. एक रूपकातून भक्तीचं महात्म्य तुकोबारांनी समाजाच्या समोर प्रगट केलेलं आहे. भक्ती करण्याकरता अंतःकरण द्रवीभूत असावं. द्रवीभूत अंतःकरण असल्याशिवाय भक्ती करता येत नाही. आणि ती द्रवीभूतता ईश्वराने स्वाभाविक जर कोणाला दिलेली असेल तर स्त्रीला दिली. स्वाभाविक दिलेली आहे. आणि ती स्वाभाविक द्रवीभूता स्त्रीच्या चित्तामध्ये असल्यामुळं एका स्त्रीचं रूपक केलेलं आहे. आणि ज्या स्त्रीचं रूपक केलेलं आहे ती स्त्री जीवावरती उदार झालेली आहे, सामान्य नाही.
शिवावरती उदार झाली म्हणून तिला वीरानी म्हटलेलं आहे. जीवावरती उदार झाली म्हणून तिला वीरानी म्हणले, तिच्यातलं वीरत्व जागा झालेलं आहे. आणि वीराने नाम धैर्याने ती परमार्थाची साधना करण्याकरता प्रवृत्त झालेली आहे. त्यांनी कोणाचाही विचार केलेला नाही. त्या भगवंताच्या भेटीकरता, त्या भगवंताच्या भक्ती सुखाकरता ती सर्वस्वाचा त्याग करून प्रवृत्त झालेली आहे. सर्वस्वाचा त्याग करून, फक्त सर्वस्वाचा त्याग करण्याच्या आधी अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम असावं लागतं. आणि ते प्रेम परमार्थामध्ये येऊन वाढवावं लागतं. तो एक भाव या अभंगातून महाराजांनी प्रकट केलेला आहे. एका किरणीची अवस्था तुकोबाऱ्या सांगतात की भक्ती सुखाला ती लाचावलेली आहे. आणि भक्ती सुखाला लाचावलेली आहे. भगवंताविषयी तिच्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण झालेली आहे. एवढी आवड निर्माण झालेली, एवढी आवड निर्माण झालेली आहे आता ती आवड, त्या आवडीची वृद्धी जीवनामध्ये झाली पाहिजे, आवडीची वाढ झाली पाहिजे. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, परमार्थ करता असताना हा परमार्थ वाढता असावा, वाढता असावा. दिवसेंदिवस परमार्थ वाढावा, दिवसेंदिवस देवाविषयी आवड वाढावी, दिवसेंदिवस देवाविषयी प्रेम वाढावं, दिवसेंदिवस देवाविषयी निष्ठा वाढावी. त्याला चढता क्रम म्हणतात. चढता उतरत्या कर्माने कधी परमार्थ करू नये. प्रपंचाच्या बाबतीत वर्णन केलेलं आहे. प्रपंच करता असताना प्रपंच करता 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 प्रपंचाची आसक्ती चित्तातली कमी व्हावी आणि परमार्थ करता 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 त्या परमार्थातून देवाविषयी अधिक प्रेम वाढावं, अधिक प्रेम वाढावं. कधी वाढेल? शरीरामध्ये शक्ती वाढते. कधी वाढते? रोज व्यायाम करून खुराक खाल्ला तर. व्यायाम करून खुराक खाल्ला तर शक्ती वाढते, पण तो व्यायाम रोज करावा लागतो. अमावस्या पौर्णिमेला करून चालत नाही, रोजच्या रोज करावा लागतो. रोजच्या रोज जर व्यायाम केला तर, त्याला जर योग्य आहार असेल तर शरीरामध्ये शक्ती वाढते. त्याच नयाने देवाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम वाढावं, परमार्थाची आवड निर्माण व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता सातत्याने परमार्थ केला पाहिजे. आणि सातत्याने परमार्थ करणाऱ्यांची समाजामध्ये दुर्लभता आहे. नित्यनेम नामी Hare
लक्ष्मी वल्लभ दया जवळी नित्य नेमाने ही साधना घडली पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे, नित्य नेमाचा अभाव असल्यामुळं आमच्याजवळ लक्ष्मी नाही, नारायण आणि लक्ष्मीचा पती वल्लभ नारायणी. का नित्य नियमाचा अभाव आहे, लक्षात नित्य नियमाचा अभाव आहे. म्हणून नित्य नियमानेही भगवत साधना केली पाहिजे. आणि अशा साधनेमध्ये रत असणारे जर कोण असेल तर तुकोबाराय म्हणतात ते की विरहिणी आहे का ती भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावली, भक्तीचं सुख तिने अनुभवलेलं आहे. आणि भक्तीचं सुख अनुभवल्यामुळं ती त्या भक्ती साधनेमध्ये रत झालेली आहे. आणि रत झालेले आहे परिणाम त्या साधनेचा की त्या भक्ती सुखाचा रततेचा तिच्या जीवनामध्ये भगवंताचं संग सुख भोगायला मिळाले. आम्ही तुम्ही भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतोय, आम्ही तुम्ही भगवंताच्या संग सुखाचं वर्णन करतोय, पण भगवंताच्या संग सुखाचा अनुभव आम्हा तुम्हाला नाही, अनुभव नाहीये. जी विरहिणी वर्णन करते ती वर्णन करणारी तिने भगवंताचं संग सुख भोगलेलं आहे. आणि तिने संग सुख भोगलेलं आहे त्याच्या मुखातून ते ऐकावं. अशी ही विरहिणी त्या भगवंताच्या संग सुखाला प्राप्त झालेली आहे. आणि संग सुखाला प्राप्त झाल्यानंतर ती म्हणते आता आम्हाला हा परमात्मा प्राप्त झाला, आता आमच्या जीवनामध्ये तो परमात्माच सर्वस्व आहे. आणि परमात्मा सर्वस्व असल्यामुळं आता जर हसायचं असेल, रुसायचं असेल, खेळायचं असेल, एका हरीशीच खेळायचं ते अभंगाच्या पहिल्या चरणात. अंतरीची गोडी अविटते आता हसो रुसो वाढवू आवडी. आता शब्द आहे, आता म्हणजे
त्या भगवंताचं प्राप्तव्य झालेलं आहे, तो परमात्मा प्राप्त झालेला आहे, त्याचं संग सुख आम्हाला भोगायला मिळालेलं आहे. आता आम्ही त्या देवाशी अनन्य झालेलो आहोत. देवाशी अनन्य झाल्यानंतर आता आमच्या जीवनामध्ये देवाच्या व्यतिरिक्त आता दुसरं कोणी नाही. जर हसायचा प्रसंग आला तर देवाकडे बघूनच हसायचं, रुसायचा प्रसंग आला तर देवाकडे बघूनच रुसायचं, खेळायचा प्रसंग आला तर देवाशीच खेळायचं. कसं काय म्हणाल तुम्ही? हो, असं जगता येतं, जगता येतं. जन्माला आलेलं बालक आहे आणि ते थोडस जाणतं झालं आणि ते बालक आईशी अनन्य असतं, आईशी अनन्य असतं. त्याला आईच्या व्यतिरिक्त जग सुद्धा माहीत नसतं. आईच्या व्यतिरिक्त आई म्हणजे आई, आई म्हणजे ते जग, आई म्हणजे सर्वस्व. आईच्या व्यतिरिक्त त्या बालकाला काहीही माहिती नसतं. ते आईच्याच अंगावरती खेळतं, आईच्याच अंगावरती वाढतं, आईच्या बरोबर ते असतं, आई बरोबरच नुसतं. कोण? बालक. कारण का? ते आईशी अनन्य असतं, आईशी अनन्य असतं. आईशी अनन्य असलेलं बालक आनंदामध्ये असतं. रुसलं तर ते आईवरती रुसतं का? त्याला दुसरं कोणी माहितीच नाही, दुसरं कोणी माहितीच नाही. मग आम्ही तुम्ही देवावरती रुसावं का? आम्ही तुम्ही देवावरी रुसू नये. ज्यावेळी आनंदता येईल त्या दिवशीची अवस्था आहे बरं का. जोपर्यंत परमार्थ पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत कोणावरती रुसावं? शेजाऱ्यावरती का नाही, घरातल्या लोकांवरती का नाही. रुसायचं असेल तर आपल्या संचितावरती रुसा. आणि का नरस्वारी वर्णन केले, आपुल्या संचिता वाचूनिया. सामान्य लोकांनी जर रुसायचं असेल तर संचितावरती रुसावं. पण जो अनन्य भक्त आहे तो देवावरतीच रुसतो. अनेकांची चरित्र तुम्ही पहा, अनेकांची चरित्र पहा बरं. नामदेवारांचं चरित्र पहा, देवावरती रुसले. देवा, मी आज पूजा करण्याकरता आलो, माझे बाबा गावाला गेले, तेव्हा बाबांनी मला पाठवलेलं आहे तुझी पूजा करण्याकरता. तेव्हा तुझी मी पूजा केलेली आहे, मी तुला दूध आणलेलं आहे, देवा सेवन कर. देव दूध प्यायला तयार नाही. देवा, माझ्या रुसलास का? देवा, जर तू माझ्यावरती रुसत असेल तर मी रुसणार. जोपर्यंत तू दूध पित नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. कधी अवस्था येईल? एवढी अनन्यता देवाची निर्माण व्हावी लागते, लक्षात ठेवा. आणि तो भाव नामदेव महाराजांचा देवानी पाहिला आणि पाहिल्यानंतर देव प्रगट झाले. नामदेवा हाती दूध प्याला. तात्पर्य याला म्हणतात रुसणं. देवाशी हसावं, देवाबरोबर हसावं, देवाबरोबर खेळावं. जे जो व्यवहार जीवनातला आहे तो देवाशीच करावा. पण कधी? देवाशी अनन्यता निर्माण झाल्यानंतर. आता या विरळणीची अवस्था आहे. त्यांनी सर्वस्वाचा त्याग केलाय. म्हणजे कोणाचा त्याग केलाय? संसाराचा त्याग केला आणि त्याच्या संबंधी होत्या सगळ्यांचा त्याग केलेला आहे. आणि सगळ्यांचा त्याग केल्यानंतर ती विरणी एका देवाकरता तिने स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे. आता देवाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये आता कोणीही नाही. एक विषय तो त्यांचा झाला
माता पिता हा एक अनन्यता निर्माण झाल्यानंतर ही अवस्था आहे. जसं आईचं मुलाचं नातं आहे तसंच पती पत्नीचं नातं आहे. ती स्त्री आपल्या सर्व कुळाचा त्याग करून आपल्या पतीशी रममाण झालेली असते आणि पतीशी रममाण झाल्यानंतर ती पत्नी कोणावरती रुसते हो? आपल्या स्वतःच्या नवऱ्यावर रुसते, खेळते नवऱ्यावरच, भांडते नवऱ्यावरच. बऱ्याच लोकांना याचा अनुभव असे ते हसणं रुसणं खेळणं हे कुठं बाहेर सांगायचं नसतंय. ते आतल्या आतच ठेवायचं असतं बरं. ते त्यांच्यातच असतं. पण तिला रुसायचा अधिकार आहे, भांडायचा अधिकार आहे आणि खेळायचा अधिकार आहे पती बरोबर. बरं का? ती पतीशी अनन्य आहे आणि पतीशी अनन्य असल्यामुळं हसायचं रुसायचं खेळायचं हे जसं त्या स्त्रीच्या बाबतीत घडू शकतं त्याच न्यायाने तुकोबाऱ्या सांगतात की विरहिणी सांगते आता आम्ही त्या भगवंताशी अनन्य झाल्यामुळं हसो रुसो आता मग का त्या भगवंताविषयी अनन्य होऊन हसणं रुसणं खेळणं ही अवस्था निर्माण झाली. कारण काय? त्याचं एकच कारण, त्या भगवंताच्या सानिध्यात गेल्यानंतर आम्हाला जे भोगायला मिळालेलं जे सुख आहे ना ते कसं आहे? अंतरीचे. त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर जे सुख भोगायला मिळालं ते सामान्य सुख नाही आहे, अवीट. अवीट म्हणजे ज्या सुखाला कधीही वीट नाही त्याला अवीट म्हणतात. बरं, जगामध्ये जेवढी सुख सांगितली ही सगळी सुख कशी आहे? विटणारे. स्वर्गातले लोक मृत्यू लोकांमध्ये का आले हो? अहो स्वर्गातल्या सुखाचा वीट आला म्हणून स्वर्गीचे आभार भगवंताच्या सानिध्यामध्ये मिळणारं जे सुख आहे ना ते अवीट आहे आणि ते भोगायला मिळतं कधी? त्याला अंतर्मुख व्हावं.
अंतरीची गोडी अविटते. त्याचे दोन भाव आपल्याला घेता येतील. भगवंताच्या सानिध्यामध्ये भोगण्याकरता, सुख भोगण्याकरता जसं अंतर्मुख व्हावं लागतं, तसं अंतर्मुख वृत्तीनं जो परमार्थ करतो त्यातच देव स्वीकार करतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. तो सांगितलं लक्षात ठेवा. अंतरीची गोडी अविटते. आम्ही त्या भगवंताशी एवढे अनन्य झालो त्याच्या सानिध्यामध्ये राहून आता आम्हाला ती गोडी अनुभवाला आलेली आहे ना, ती अविट स्वरूपाची आहे. आणि त्या अविट स्वरूपाची गोडी आता आम्ही काय करू, वाढवू. आवडी आता ती प्राप्त झालेली आहे. आता ती वाढ कशी होईल, त्याची वृद्धी कशी होईल, आता एवढाच आम्ही जीवनामध्ये प्रयत्न करणार. बरं, आतापर्यंत त्या अवस्थेपर्यंत आम्ही आलेलो नव्हतो. आतापर्यंत आपण इथं या अवस्थेपर्यंत आलो. आतापर्यंत ही अवस्था ऐकीव होती, पण आता प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. तेव्हा ती आलेला अनुभव, ती गोडी इथून पुढे कशी वाढेल असा आम्ही आता आवडीनं प्रयत्न करू. वाढवू आवडी. परमार्थाला लागेपर्यंत ठीक आहे, अभ्यासाला लागेपर्यंत ठीक आहे. तिथून पुढं लागल्यानंतर अभ्यास गुरुजीने वाढवायचा का विद्यार्थ्यांनी वाढवायचा? कुणी वाढवायचं? एकदा त्या मार्गावरती आपण आरूढ आरूढ झाल्यानंतर आपण वाढवलं पाहिजे. रोज एक अभंग पाठ केला पाहिजे. रोज एक अभंग पाठ केला पाहिजे. रोज एक अभंग जर पाठ केला तर महिन्यात किती अभंग पाठ होते? एक अभंग पाठ करायला किती वेळ लागतो? 1 दिवस. दिवसभरामध्ये नको ते पाठ होतं, अभंग पाठ होत नाही. वाढवायचं आहे बरं का, परमार्थ आपण वाढवायचा आहे. आता ते संग सुख भोगायला मिळालेलं आहे. आता ते अधिक 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 कसं भोगायला मिळेल, तो अधिकार प्राप्त झालाय ना. तो याच्याकरताच अधिकार आहे. लक्षात ठेवा, याच्याकरताच जन्म आहे. हा परमार्थाचा अधिक अधिक आनंद भोगण्याकरता आहे. म्हणून तुकोबारांनी देवाला सांगितलं, काय सांगितलं देवा? तुझ्या नामाचा महिमा अंतरीची गोडी अविटते. वाढवू आवडी. तुम्हाला व्यवहारातला विचार सांग, सर्वांच्या अनुभवाचा.
बँकेमध्ये कर्ज काढल्यानंतर त्या कर्जाला काय असतं? व्याज असतं. आणि बँकेमध्ये पैसे ठेवले जातात, ठेव पावतीला सुद्धा व्याज असतं. कर्जाचं व्याज जास्त असतं आणि ठेवीला व्याज कमी असतं. काढले कधी करू? कर्ज काढायची वेळ येऊ नये. कर्ज काढायची वेळ कधी येऊ नये. कर्ज काढलं की त्याला व्याज जास्त असतं आणि ठेवीला व्याज कमी असतं. मग कर्जाचं व्याज कमी होण्याकरता अधिक हप्ते भरून ते कर्ज फेडायचं असतं आणि ठेवीचं व्याज वाढण्याकरता ठेव वाढवायची असते. ठेव वाढवायची असते. म्हणजे ठेवीलाही व्याज आहे आणि कर्जालाही व्याज आहे. कर्जाचं व्याज म्हणजे दुःख देणार आहे आणि ठेवीचं व्याज म्हणजे सुख देणार आहे. वाढवू आवडी. ठेवीचं व्याज कसं वाढेल असा प्रयत्न करायचा, कर्जाचं नाही. आणि ते प्रामाणिक प्रयत्न करायचा. तेव्हा ती विरहिणी सांगते, आता या परमात्म्याचं संग सुख भोगायला मिळालेलं आहे. आता आम्ही ठरवलेलं आहे, दिवसेंदिवस अधिक गोडी कशी आम्हाला अनुभवायला मिळेल, अधिक आम्हाला आनंद भोगायला कसा मिळेल असा आम्ही प्रयत्न करू का. हा जो आनंद आहे ना तो अविद्य स्वरूपाचा, नाश न पावणार आहे, विट न येणार आहे. आणि तो आनंद भोगण्याकरता आम्ही प्रयत्न करू. नुसता प्रयत्न नाही, त्याच्याकरता आणखी काय करू ते अनुभव सांगते अभंगाच्या दुसऱ्या आता हा आनंद भोगायचा आहे, तो अंतर्मुख वृत्तीनं भोगायचा आहे. अविट स्वरूपाचा तो आनंद आहे आणि तो अधिक जर भोगायला मिळावा असं वाटत असेल तर त्या नारायणाची सेवा करू. तो सेवेतून आनंद वाढतो. मग त्या नारायणाची सेवा करायची. त्या नारायणाची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? त्याच्या संगतीमध्ये राहून त्याचीच सेवा करायची. ती कशा
कशाच्या रूपाने करायची? तुका म्हणे देवा चिंतन हेती देवा तुका म्हणे देवा चिंतन हेती करू सेवा चिंतन चिंतन हीच देवाची सेवा असं आहे बरं का? देवा आता तुझं चिंतन करणं हीच देवाची सेवा आहे बरं. आता देवाचं चिंतन करणं म्हणजे त्याचं अनेक रूपाने वर्णन केले. वाणीनं देवाचं वर्णन करणं सेवाच आहे. देवाचं ध्यान करणं सेवाच आहे. देवाचं गुणगान कानाने ऐकणं सेवाती आवडी उच्चाराने नाम वेदावेद. हा त्या भगवंताचं नाम आवडीनं उच्चारण करणे सेवाच आहे. त्याचं चिंतन करणे सेवाच आहे. म्हणून काया वाचा मनाने आता त्या हरीची सेवा करायची आहे. हरीची सेवा सेवेतून अधिकाधिक आनंद वाढतो. अधिकाधिक आनंद प्रमाण आहे. अधिक ज्याची खरी सेवा त्याचा भय काय शिवा, त्याचा भय काय शिवा, त्याचा भय काय शिवा. काया वाचा मनाने त्या भगवंताचं वर्णन करणं ही सेवा आहे. आणि या सेवेतून ती आवड आणि ते प्रेम आणि ते सुख अधिक आपल्याला भोगायला मिळतं. भजनाचा आनंद कधी भोगायला मिळतो? अधिक भजन केलं तर. अधिक म्हणजे एका दिवशी 4 तास नव्हे, नित्य नियमाने रोज जर भजन केलं तर भजनाचा आनंद मिळतोय. आम्ही फक्त भजन एकादशीला करतोय, आधीमध्ये नाही. जसा जेवणाचा आनंद आहे जसा भजनाचा आनंद आहे, जसा झोपेचा आनंद आहे, बरोबर आहे. तसं त्या भगवंताच्या संग सुखाचा आनंद जर भोगायचा असेल तर ती विरहिणी मध्ये करू सेवा सुखी करू. की त्या भगवंताची सेवा आम्ही सुखाने करू. सुखाने करू म्हणजे सहज करू, काहीही कष्ट न होता सुखासुखीवर सुखासुखी. मग ती करत असताना त्या शब्द बोला विनोद वचने. व्यवहारातला विनोद शब्द वेगळा आणि इतर विनोद शब्द वेगळा. वचन म्हणजे बोलणं. त्या भगवंताचंच वाणीनं जे सुखासुखी वर्णन केलं जातं, सहजतेने वर्णन केलं जातं, त्याला विनोद म्हणतात. सहजतेनं भगवंताच्या स्वरूपाचं भगवंताच्या नामाचं सहजतेने वाणीनं जे वर्णन केलं जातं त्याला विनोद वचने म्हणतात. नंतर तुकोबांनी वर्णन केले तुझं मद नाही
तुकोबऱ्यांचा प्रसिद्ध अभंग आहे. काम नाही लालो पायी रिकामा भावल्या त्या करू कृष्णा निश्चय दृष्टा नसता छंदे उत्तरार्ध काय विनोदेचीच आहे बघा त्या उत्तरार्धाला नसता छंदे उत्तरार्धामध्ये विनोदे शब्द आहे. महाराज म्हणतात काम नाही आता आमच्या जीवनामध्ये कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. आता इथून पुढचा आमच्या जीवनातला जो व्यवहार भक्तीचा आहे ना तो सद विनोदपूर्वक आहे. विनोदे शब्दाचा उत्तरार्ध असू दे. आणखी ठिकाणी तुकोबारांनी वर्णन केले. देवा मी तुझ्या समोर जरी बोलत असलो तर मी कसं बोलतो मायाच्या प्रसादे काही बोली बोले बोले काही बोली बोले बोले काही बोली बोले बोले वाच्यक वापरला जातो. मी तुमची चेष्टा केली विनोद केला. जे व्यवहारामध्ये जे चेष्टेनं बोललं जातं त्याला विनोद म्हणतात. आणि भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावल्यानंतर भगवंताच्या स्वरूपाचं जे वर्णन सदतेनं केलं जातं त्यालाही विनोद वचने. आणि ते आम्ही कुठं करू की विरईनी सांगते हे नारायणा आम्ही नारायणा एकाएकी म्हणजे एकांता. चार लोकांमध्ये नाहीये. आम्ही नारायणा एकाएकी म्हणजे एकांतामध्ये तुझ्या जवळ बसून आम्ही विनोदाची वचन तुझ्याशी सुखे करू. पुसता सांगेन जमात सुख गोष्टी. त्या भगवंताच्या एकाएकी शब्दाचा अर्थ एकांतात. आता त्या हरीच्या सानिध्यामध्ये राहून आम्ही एकांतामध्ये त्या भगवंताशी विनोद वचने करू. आणि ती कशी करू सुखे करू. सेवा सुखे या भावनेने आम्ही त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये राहून ते संग सुख भोगू. आणि असं संग सुख भोगू की ते भोगणारं जे सुख आहे ते अविध स्वरूपाचं आहे. आणि हे संग सुख भोगण्याकरता आज घडीला आम्हाला तो परमात्मा प्राप्त झाला. आणि तो परमात्मा प्राप्त होण्याकरता आम्ही काय केलं याचा एक विचार तुकोबांनी अभंगातून महत्वाचा प्रगट केलेला आहे. त्याचा संप्रदायपूर्वक भजन करू आणि त्या विचाराचा विचार पूर्ण करू. विठोबा
सभेला ते समोरचे लोक बसतात, त्यांनी काय करायचं असतं? जय जय करायचं असतं. कार्यकर्त्यांनी नव्हे, सभेत बसलेल्या लोकांनी. तसं भजन करत असताना टाळकरीने नाचायचं असतंय आणि बसलेल्या लोकांनी कुंडली कवरताली म्हणतात. तुम्ही गप्पच बसता, तुम्हाला गप्प बसायला बोलवलेलं मधून जय जयकार केला पाहिजे. जय जयकार केल्याशिवाय काय म्हणतात ती शक्ती जागी होत नाही, लक्षात ठेवा. नाहीतर सुंद होतात माणसं. बोला थांबते ऐका सांगतो वाढ
विरहिणी आपला अनुभव सांगते. भक्ती क्षेत्रातला अनुभव आहे. या अवस्थेपर्यंत सर्वांना जाता येतं. किंबहुना भक्ती सर्वांना देवाची करता येते. आणि त्या भक्ती या साधनातून देवाची जवळीक आपल्याला साधायची. देवाची जवळीक जर साधायची असेल तर त्याच्याकरता काही गोष्टीचा त्याग करावा. त्याशिवाय हे शक्य नाहीये. आम्हाला संसारामध्ये राहूनच संसार करूनच देवाची जवळीक साधावी असं वाटते. पण एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसऱ्या गोष्टीचा स्वीकार करता येत नाही. दुसऱ्या गोष्टीचा स्वीकार करता येत नाही. त्या मृतंगाला शैल वर देवाचे शैल. ते वाजवता वाजवता त्यातले काही खडे उडतात. खडे उडतात. मध्ये 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 जागा रिकामी होते.
जागा रिकामी झाली की सोर गोड येत नाही बरं. मग ती पुन्हा भरावी लागते. ती भरण्याकरता काय करावं लागतं? पुन्हा ती काढावी लागते, पूर्ण काढावी लागते. जेवढे खडे उडाले तेवढेच भरता येतील. भरता येत नाही का? ते एकमेकाला धरत नाही, एकमेकाला धरत नाही. ते पूर्ण त्या चमड्यावरची शाई काढावी लागते आणि दुसरी भरावी लागते, तर ती शाई त्या चमड्याला धरते. एखाद्या मृदंगातून जर नाद येण्याकरता काही जर खडे उडून गेले तर सगळ्यांना काढावं लागतं आणि दुसरी बसून पुन्हा ते एकरूप होत आणि तेव्हा नाद येतो. हीच गोष्ट भक्तीच्या बाबतीत. जर भगवंताचं संग सुख जर भोगायचं असेल तर काय करावं लागेल? ती वेळेने सांगते, संसारावरची आसक्ती टाकावी लागते. किंबहुना या देहावरती उदास व्हावं लागतं, संसारावरती उदास व्हावं लागतं आणि उदास झाल्याशिवाय त्या भगवंताला आपलंसं करता येत नाही. त्या विरयिनीने आपला अनुभव सांगितला. त्या हरीला आम्ही पती म्हणून त्याला अंगीकार केला, आम्ही त्याला वश केलं आणि त्याला वश केल्याकरता आम्ही काय केलं ते शेवटच्या चरणामध्ये गावणे आकार चालो जातो उदासीन आपुल्या आधी आम्ही त्या नारायणाला हरीला आम्ही पती केला, पण आम्ही आमच्या अधीन केला. व्यवहारातला शब्द आहे. दोन प्रकारामध्ये ते विचारसरणी मांडली जाते. आपली लेक नांदायला निघाल्यानंतर आई त्या मुलीला सांगते, हे बघ तू नांदायला चालतेस पण तुझा पती तुझ्या मुठीत राहायला पाहिजे, तुझ्या मुठीत राहायला पाहिजे. कोण सांगते? आई सांगते लेकीला. आणि गावामध्ये तीच आई आपल्या लेकाविषयी म्हणते, बघा माझा मुलगा बायकोच्या मुठीत गेला.
जी लेकीला सांगताना सांगते ती मुठीत राहायला पाहिजे. आणि जर सोनेच्या अधीन गेला की काय म्हणते, माझा मुलगा बायकोच्या अधीन गेला. दोन्हीचा अर्थ एकच आहे बरं. पण भाव वेगळा आहे. ती आई जशी मुलीला सांगते आपला पती अधीन ठेवावा, पतीला अधीन ठेवण्याकरता काय करावं लागतो, त्याला स्त्रीच्या जन्माला गेल्यावर कळेल. म्हणजे आपल्या अधीन पती झाला पाहिजे, पतीच्या अधीन आपण व्हायचं नाही. बरं, पतीच्या अधीन आपण व्हायचं नाही, आपल्या अधीन पती झाला पाहिजे. आपल्या अधीन, आपल्या ताब्यात. म्हणजे काय, बस म्हटलं की बसलं पाहिजे, उठ म्हटलं की उठला पाहिजे, आपल्या शब्दाच्या बाहेर नाही गेला पाहिजे. त्याला अधीन म्हणतात. त्याला काय करावं लागतं, कुछ तुम समजो कुछ हम समजो. पण व्यवहारामध्ये असं घडतं. तद्वत ती विरहिणी सांगते आणि त्या परमात्मा रूपी पतीला अधीन केलं. आणि त्याला अधीन करण्याकरता आम्ही काय केलं, या देहावरती उदास झालो. देहावरती उदास झालो. देह तादात्म्य सोडावं लागतं, देह तादात्म्य टाकावं लागतं. देह तादात्म्य टाकल्याशिवाय भगवंताविषयी खरं प्रेम निर्माण होत नाही. आम्ही देहाला सांभाळून देवावरती प्रेम करतोय. ते प्रेम नव्हे, ते प्रेम नव्हे. हा देहाविषयी असलेलं तादात्म्य किंवा संसाराविषयी असलेलं तादात्म्य टाकावं लागेल का, त्या संसाराचं स्वरूप जाणलं पाहिजे. आणि त्या संसाराचं स्वरूप जाणून त्या संसाराविषयी असलेलं तादात्म्य टाकायचं आहे. संसार आहे कसा, संसार चौकडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस काम क्रोध लोभ शोधी काठी लागले ओढात. असं त्या संसाराचं स्वरूप जाणून त्याच्याविषयी त्यागाची बुद्धी निर्माण होणं, याला म्हणतात उदास होणं. त्याला उदास होणं. देहाचं स्वरूप जाणून देहाविषयी उदास व्हायचं आहे. देहाचं स्वरूप काय, देहाला किती सजवण्याचा प्रयत्न करा तो सजत नाही. कारण त्या देहाचं स्वरूपच आहे कसं आहे हो, हा नाश पावणार आहे, नाशिवंत आहे, लक्षात ठेवा. नाशिवंत असल्यामुळे या देहाला किती जपण्याचा प्रयत्न केला तरी तसाच्या तसा देह राहणारा नाही आहे. फक्त जगण्याकरता जेवढं कामापुरतं लागतं तेवढं देहाचा विचार करावा. करण्याकरता आपल्याला सांगतो, जगण्याकरता पांढरी झालेली केस काळी करावी लागतात का, पांढरी झाल्यानंतर काळी केल्यानंतरच जगता येत असं काही. पण पांढरी झाल्यानंतर काळी करणं म्हणजे देह तादात्म्य. देह तादात्म्य. इस्त्री केल्यानंतरच शरीराची थंडी जाते का, कपडे घातल्यानंतर थंडी जाते नाही. इस्त्री केल्याशिवाय घालू शकत नाही, घालणारच नाही. देह तादात्म्य. तादात्म्य टाकायचं आहे. आणि ते तादात्म्य टाकणे याला म्हणतात उदास. तसं त्या भगवंताचं संग सुख जर भोगायचं असेल तर संसार टाकायचा नाही, देहाचा त्याग करायचा नाही. या संसाराविषयी या देहाविषयी उदास व्हायचं. आणि ती विरहिणी सांगते, तुका म्हणजे आम्ही झालो उदासी, परिणाम आपुल्या अधीन केला पती. आणि त्या भगवंताला आम्ही आपल्या अधीन केलं. एवढं अधीन केलं की आमच्या अधीन तो परमात्मा राहिला. बरं का, एकदा जर भक्ती जर आपण अशी उच्च कोटीची केली तर
तो परमात्मा त्या भक्ताच्या अधीन राहतो. भक्त तिकडं जातो, तिकडं देव येतो. प्रेम सूत्र जोडी हरीच्या माग भक्ताला जावं लागत नाही, भक्ताच्या माग हरी येतो. बर का, केला अधीन पती. आणि हे करण्याकरता आम्ही काय केलं, सेवा सुखे आम्ही विनोद आम्ही त्या नारायणाला एकांतामध्ये जाऊन ते सेवा आनंदाने वचन विनोदाने केली आणि त्या भक्तीच्या सामर्थ्याने आम्ही त्याला अधीन केलं. अशी ती विरयनी आपला अनुभव त्या अभंगातून थोडक्यामध्ये प्रगट करते. ज्ञानेश्वर वाढवू आवडी अंतरीची गोडी अविटते सेवा सुखी करू विनोद वचने आम्ही नारायणे एकाएकी तुकावने आम्ही झालो उदासीन आपुल्या अधीन केला पती सेवा सुखे आम्ही विनोद वचने आम्ही नारायण एकाएकी. मर्यादा मनमान शिकलो काहीसा या अभंगाचा काही अंशाने आपल्यासमोर अल्प काळामध्ये प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा अशी भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये एकाएकी निर्माण होणार नाहीये. अशी भक्ती एकाएकी निर्माण होणार नाही आहे. आपण काय करावं, अशा भक्तीचं महात्म्य पुन्हा 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 श्रवण करावं. पुन्हा पुन्हा जर भक्तीचं महात्म्य जर श्रवण केलं तर कधीतरी आपल्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण होईल. आणि ती आवड निर्माण झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये असा एक काल येईल, आपली सुद्धा भक्ती अशी पूर्णत्वाला प्राप्त होईल. म्हणून त्या भक्तीचं महात्म्य पुन्हा पुन्हा अधिक अधिक आपल्याला श्रवण करायला मिळावं आणि एक दिवशी अशी भक्ती आमच्या जीवनामध्ये प्रगट व्हावी. हीच त्या भगवंताच्या जगद्गुरु श्री तुकोबरांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण विराम पायाच्या प्रसादी काही बोलिलो नव्हते मद क्षमा करणे संकीर्ण व्यंग उठली मोहिया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुला म्हणे तुका